टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपण केंद्रीय मंत्री जलशक्ती मंत्र्यांची भेट घ्यावी। त्याप्रमाणे आज 12:30 वाजता मला CR पाटील साहेबांची वेळ मिळाली होती। त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि राज्याच्या पाणी पुरवठ्याच्या योजनांची सगळी माहिती त्यांना दिली आणि किती पैसे लागणार आहे या बाबतीमध्ये सुद्धा सांगोपांग चर्चा झाली आणि काही दिवसांमध्ये पैसे रिलीज करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। योगायोगाने श्रीकांत शिंदे साहेबांकडे एकनाथ शिंदे साहेब आले असल्यामुळे आणि खासदार महोदय असल्यामुळे त्यांची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे। पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून आणि जलजीवन मिशनच्या अंतर्गतच तेव्हाही पैशाची मागणी केली होती, म्हणजे तेव्हाच्या बैठकीमध्ये काहीच मिळालं नव्हतं। त्यावेळेस पैसे मिळाले नव्हते, पण त्यावेळेस राज्याने 2.5 कोटी दिल्यामुळे त्यावेळेस त्याचं काम आमचं होऊन गेलं। पण आता पैशांची थोडी चुनचुन असल्यामुळे केंद्राने पैसे रिलीज करावे याच्याकरता मी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप होतात, महाराष्ट्रातले अनेक खासदार CR पाटील यांची भेट घेण्यासाठी येतात, आमदार येत आहेत, काय नक्की जलजीवन मिशनमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला आहे का? नाही, जलजीवन मिशनची ऑलरेडी कामांची जर स्थिती पाहिली तर 50,000 पैकी जवळपास 25,000 कामं पूर्ण झालेली आहेत आणि वर्षापासून तर फंड नाही आहे। त्यामुळे कोणी काही म्हणत असलं तरी TPI किंवा थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केल्याशिवाय आम्ही बिल देत नाही आणि मला तरी असं वाटतं की ज्याला कोणी तक्रार केली असेल तर आम्ही त्या ठिकाणी लगेच चौकशी करतो आणि मला तरी असं वाटतं की ह्या आरोपांमध्ये कोणाला तरी वाटत असलं की इथं अडचण आहे तर आम्ही तात्काळ तिथे बैठक घेत असतो आणि एकाच वेळेस 50,000 योजना होत असल्यामुळे थोडीपाही दिरंगाई थोड्याफार किरकोळ गोष्टीमध्ये तफावत असेल, पण याचा अर्थ पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे, पूर्ण योजना खाल्ल्या गेलेल्या आहे याला म्हणण्यात काही अर्थ नाही आहे। सर, 1 वर्षापासून पैसे मिळालेले नाही आहेत। सर, 1 वर्षापासून पैसे मिळालेले नाही आहेत, काय कारण आहे की पैसे मिळत नाही? लोक म्हणतात की डबल इंजिन सरकार आहे आणि डबल इंजिनच्या सरकारला वारंवार दिल्लीत यावं लागतंय। पैसे मिळाले नाही असं नाही म्हणता येणार। जरी केंद्राचा पैसा आला नव्हता तरी राज्याने त्यावेळेस 2500 कोटी रुपये दिले आणि काम धकवलं। तर थोडे दिवस झाले आता पैसे नाही आहे, पण आताही पैसे रिलीज करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। ज्या ठिकाणी 500-700 कोटी रुपयाच्या वरती एखाद्या राज्यामध्ये पाण्याच्या योजना होत होत्या त्या ठिकाणी 30,000 कोटीचा जर प्लॅन असेल तर पैशांची अडचण येणार नाही का? आपल्या कुटुंबामध्ये जाऊन आपण विचार करायला पाहिजे। 25,000 रुपये जर तुमची अवकीत आहे आणि एकदम 4 लाख रुपये खर्चाची वेळ आली तर आपण काटकसर करतो। तर ही सरकार आहे, देशाचं सरकार आहे आणि देशाची योजना आहे। ही वेळ का आली? आता ही वेळ का आली तर पैशांच्या याच्यावर सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग नाही करता येत। पण मग योजना कशा पद्धतीने घेतल्या आपण एक तासाची चर्चा लावू, मी तुमच्याशी डिबेट करायला तयार आहे। हे फक्त पाण्याचाच विषय होता माझा, कारण की मी त्या खात्याचा मंत्री आहे आणि योगायोगाने मी सकाळी आल्यामुळे मला माहीत पडलं की शिंदे साहेब रात्री आलेले आहे, खासदार साहेब पण इथे होते। मी एक साधी आपली नेहमीप्रमाणे जी भेट घ्यायची ती भेट घेतली आणि आता निघालो आहे। सर, राज्यात आपण बघितलं तर कुठे ना कुठे परत इनफायटिंग महायुतीमध्ये आहे का हा प्रश्न निर्माण होतो। बेस्ट महाव्यवस्थापक पदाला घेऊन जे वेगवेगळे आदेश आलेत ते उपमुख्यमंत्री यांच्याकडून पण आलेत आणि मुख्यमंत्री यांच्याकडून पण आलेत। आपापसामध्ये कोऑर्डिनेशन नाही का असं नाही म्हणता येणार। आता बघा, 3 जणांचं सरकार आहे आणि 3 जणांचं सरकार योग्य पद्धतीने चाललं आहे। आता विरोधकाला काही कामच राहिलेलं नाही आहे, त्यामुळे बारकी गोष्ट केली का पकडायची आणि काही गोष्टी त्याचा मोठ्या गोष्टी करून दाखवायच्या। या गोष्टी ज्या चालल्या आहेत मला तरी असं वाटतं याच्या काही तथ्य नाही, काहीच नाही आहे। बरोबर काम चाललं आहे आणि महायुती निवडणुकीच्या बाबतीत तयारीला लागलेली आहे आणि आपल्याला त्या निवडणुकीमध्ये सामान्य प्रशासन आणि नगरविकास आमने-सामने आहे असं वाटतं। असं काहीच नाही आहे, नगरविकासची कामं चालली आहे। आता टप्पा 2 अमृतच्या आमच्याकडे जळगावचं काम मंजूर झालं आहे, असं काही नाही आहे। आता कोणी काही म्हणत असलं तर त्या गोष्टीमध्ये कोणीतरी प्रूफ दिलं पाहिजे। मी म्हणतोय, तो म्हणतोय, कोण म्हणतोय, तर कागद दाखवा ना काय म्हणतोय। महाव्यवस्थापकावरून 2 ऑर्डर निघालेले आहेत, 2 आदेश निघाले म्हणून विचारलं जातं। मला एवढं काही माहिती नाही। माझ्या प्रॉपर गावाचे 13 लोक आहेत आणि त्यांची नावं माझ्याकडे आहेत आणि 24 तासामध्ये त्यांच्याशी संपर्क झाला नाही आहे। तिथल्या मी SP जे आहेत ते ऑलरेडी पुण्याचे आहे, महाराष्ट्राचे असल्यामुळे मी त्यांच्याशी स्वतः बोललो आहे। ते म्हणले की अजूनही काही गोष्टी आमच्या लक्षात येत नाही, कारण 50-60 किलोमीटरच्या त्या एरियामध्ये किती लोक अडकले होते, किती गाड्या होत्या याचं कन्फर्मेशन आमच्याकडे नाही। पण अजूनही त्या मुलांचा आमचा फोनवर संपर्क होत नाही, कारण 13 मुलं आहे, कोणी 25 वर्षाचा आहे, कोणी 26 वर्षाचा, कोणी 27 वर्षाचा आहे। तर माझा कंटिन्यू फॉलो सुरू आहे, पण आता लवकर जर नाही निरोप लागला तर मी स्वतः तिकडे जाणार। राजधानीत
आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली आहे. तुम्ही पण त्यांना भेटणार आहेत का? उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि तिथेच हे नाही, मी शिंदे साहेबांना पण हा विषय सांगितला, कारण की ते आता काही काळामध्ये भेटायला जाणार आहे. तर ते म्हणले मी स्वतः बोलतो, ते पण त्या ठिकाणी बोलणार आहेत. आणि मी सुद्धा जरा एवढ्या 4-5 तासामध्ये काही निर्णय नाही आला तर माझ्याही जाण्याचा आहे तिकडे विचार. त्यांच्या कुटुंबियाशी तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? कारण माझे खूप अशा परिस्थितीमध्ये शेजारीच आहेत ते, म्हणे मुलं सगळे आमची गावातली लोक तिथे आहेत सगळेजण संपर्कात, मी कंटिन्यू त्यांच्याशी बोलतो आहे. आता पण शेवटी त्यांचा संपर्कच होत नाही, कारण की GPS त्यांचं जी प्रणाली आहे त्याच्या प्रणालीमध्ये ज्यावेळेस घटना घडली गाडी त्या जवळपासच होती, त्यामुळे असं सांगता येत नाही की काय होतं. आणि 13 पैकी एकही मोबाईल लागत नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही पण जायचा विचार करताय असं आता बोलले. तुम्ही केंद्रातील काही अधिकाऱ्यांशी किंवा कुणाशी बोललेले आहात का? नाही, मी तिथल्या प्रॉपर आमचे जे आपले आयुक्त जे आहे ते पूर्वी महाराष्ट्रात होते, त्या आपले यशोद म्हणून, आणि कलेक्टर आपले SP जे आहेत ते प्रॉपर पुण्याचे आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं. मकरंद पाटील जे महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्विकास मंत्री आहेत त्यांनी देखील काल या अनुषंगाने चर्चा केलेली होती. त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं का? सरकार म्हणून तुमच्या त्यांच्याशी बोलणं झालं नाही, कारण की आम्हाला आजपर्यंत सकाळपर्यंत असं वाटत होतं की हे बाकीच्यांचे लागत आहे म्हणून यांचं लागत नाही, पण आता धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आता आम्ही सगळ्यांशी बोलतो आहे आणि वेळ पडला तर स्वतः जाणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.